नमस्कार मित्रांनो, हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो। आज हळदीच्या दरात वाढ पाहायला मिळालेली आहे। आज सोमवार 20 एप्रिल 2026 मित्रांनो, पहा संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय हळदीला बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे वाशिम। लोकल हळदीला आवक आलेली आहे 3000 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेले आहे 11200 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 12500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14200 रुपये। नंतरची बाजार समिती मुंबई। हळदीला आवक आलेली आहे 82 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 16500 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 20250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 24000 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आहे लोणार। लोकल हळदीला आवक आलेली आहे 774 क्विंटलची। कमीत कमी लोणारला हळदीला दर मिळाला 12000 रुपयाचा। सर्वसाधारण दर मिळाला 12750 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 13500 रुपये। नंतरची बाजार समिती आहे वाशिम। हळदीला आवक आलेली आहे 15 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 17800 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 19500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 21150 रुपये। नंतरची बाजार समिती आहे जिंतूर। हळदीला आवक आलेली आहे 259 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12500 रुपये। सर्वसाधारण दर 13000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14000 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे सांगली। राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 1884 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 11200 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 15500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 19800 रुपये। नंतरची बाजार समिती आहे लोहा। राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 74 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 10000 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 12200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13900 रुपये। शेवटची बाजार समिती आहे रिसोड। आवक आलेली आहे 2871 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 11900 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 12606 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13312 रुपये।